पाऊस थोडाफार कमी झाला आज, पण एवढा काही पाऊस नाही आमच्याकडे. थोडा थोडा रिमझिम असा पडतो, पण पेरणी झाली मात्र. हे मामा भाच्याला घेऊन निघालं शाळेत, त्याला शाळेत सोडलं आणि एवढं वातावरण खराब झालं. बघू शकता किती आभाळ आलं. त्याला म्हटलं घेऊन ये रे बाबा. आणि यांचा हा खेळ चालला होता, गोळ्या खेळायचा. तुम्ही लहानपणी बघितलाच असेल खेड्यागावाकडे, तर खूपच असतात हे खेळ. ते मुलं खेळत होते. बाबू घरी आला, खिचडी वगैरे खाली आणि निवांत झोपला. आज त्याला इकडंच झोपवलं मी, थोडं थंड होतं वातावरण. झोपेतून उठला, 2.5 तास झोपला. त्याच्यामुळे भूक लागली होती. साबुदाण्याची खिचडी बनवलेली होती, कारण की मला उपवास होता. त्याला दही आवडत नाही. साबुदाणा खिचडी दिली त्यांनी, निवांत अशी खाली. कारण की हीच आमच्या आवडतीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ना असं चालू असतात नाटकं खाताना. ते खाल्लं आणि हे पिल्लू मला म्हणतं की हे, पण याचे पप्पा आले. मग त्याच्या पप्पाजवळ थोडा वेळ खेळला. आणि हे बघा, त्याच्या मोठ्या बाबाने घेतलं तर हा म्हणतो मामा मला पण घे. मामाने घेतलं नाही तर डायरेक्ट डोक्यावर जाऊन बसला. तो ऐकतच नव्हता. आणि मामाचा लाड बघू शकता. मग मी त्या छोट्या बाबूला घेतलं. चला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा. त्यानंतर वातावरण बघू शकता, सकाळी इतकं सुंदर झालं ना. बघा, पेरणी पण झाली आणि आमच्या घराच्या जवळच शेती आहे. तेच व्ह्यू कॅप्चर केला मी. किती सुंदर वातावरण झालं. आणि बाबू झोपला होता. झोपेतून याने उठून दिलं त्याला. तो बघा कसा बघत होता त्याला. त्याने उठवलं, काही झोपू दिलं नाही. त्याच्यानंतर हा झोपला आणि याला उठवलं. झोप झाली होती याची आणि आळस बघा किती आला. चला, आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.